हॅलो गाईज, मी आहे इंजिनियर अनिकेत सावंत आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:20 आहे. आता मी निघालेलो आहे पुण्याला. गंगाखेड टू पुणे टोटल 366 किलोमीटर आहे प्रवास आपला. आणि आपण आता 150 किलोमीटर आलेलो आहोत. इथं चहा गेलेत आता पप्पा आणि गुळाचा चहा गेलेत. हा गडी फाटा आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही आलेलो पुण्याच्या थोडंसं अलीकडे फ्रेश होण्यासाठी रूम केली होती. काय आहे प्लॅन? नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे पुण्यामध्ये. आम्ही इथं थोडं पुण्यामध्ये रूम केली होती पुण्याच्या जवळजवळ. आम्ही इथं फ्रेश झालेलो आहोत, आंघोळ केलेली आहे आणि आता आम्ही पुढच्या आमचा जो प्लॅन आहे पुढचा तो त्या प्लॅनकडे आम्ही आता वळणार आहोत. चला तर आजचा प्रोग्राम तुम्हीच बघा मित्रांनो. आम्ही तर काही सांगणार नाही तर आम्ही काय काय करणार आहोत ते. आणि आपल्यासोबत पप्पा सुद्धा आहेत, ते मोबाईलमध्ये बिझी आहेत ते. तर मित्रांनो रूम खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो. AC एंटरटेनमेंट होण्यासाठी टी व्ही सुद्धा आहे. व्ह्यू खूप छान आहे रूमच्या बाहेर. आम्ही फ्रेश होऊन आता हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलेलो आहोत. पुरी भाजी. आता बँकेसाठी आम्ही निघालेलो आहोत. SBI बँक आहे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो. व्ह्यू किती सुंदर आहे बघा. मी आता आलेलो होतो SBI ब्रँच औंध या ठिकाणी आलो होतो. पप्पांचं बँकेत काम होतं आणि ते आता झालेलं आहे. वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो ते. ऊन नाही आहे, काही नाही, खूप भारी आहे. ऊन थोडंसं कमी आहे इकडं. ऊन नाहीच आहे, ढगाळ वातावरण आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि अशा वातावरणामध्ये फिरायला खूप मजा येते. औंध ठिकाणी 8व्या मजल्यावर SBI ब्रँच आहे मित्रांनो. इथे थोडंसं फिरायला जाऊत म्हणाले मी. वातावरण मस्त झालंय. एक ठिकाण कुठं कोणतं तरी टी शर्ट घ्यायचे, एक दोन टी शर्ट घ्यायचं का? आवडीला एक ड्रेस घेऊन खेळणी घ्यावं लागेल त्याला. एक दोन खेळणी घेऊन जमतं. घोडं घ्यायचं बसायला असं. बरं चालतंय. रावेत औंध टू रावेत रोड आहे हा. तर आता आपल्याला कुठं जायचंय? आपल्या गाडीमध्ये CNG फिट करायचं आहे. तर त्यासाठी आपण गाडी दिवस घेऊन जात आहोत आपण. ओके. त्यासाठी आपल्याला खूप दूरवर जावं लागतं. युटर्न मारण्यासाठी मित्रांनो आम्हाला रावेत टू औंध हा रोड आहे हा. आणि आपल्याला युटर्न मारायचा आहे कारण की CNG जे आपलं फिलिंग सेंटर जे आहे आपल्याला गाडीत बसवायचं किट ते मागच्या साईडला आहे. आम्ही थोडंसं चुकलो इथं आपण आहे ना. थोडंसं नाही, जास्त चुकलो. थोडंसं नाही, खूप चुकलो. CNG फिटमेंट सेंटर जी SBI ब्रँच होती आपण जिथं गेलो होतो तिथून 2.5 किलोमीटरवर होतं का ते? पण आपण स्ट्रेट तिथून युटर्न मारायला पाहिजे. आपण स्ट्रेट आलो त्याच्यामुळे चुकलो होतो आपण. औंध मिलिटरी स्टेशन प्रशिक्षण केंद्र. याच ठिकाणी देशातला सैनिक तयार होतो. आम्ही इथं आलेलो पण इथं काही CNG फिटिंगचं नाही आहे सेंटर. फक्त टेस्टिंगच आहे का साहेब तिथं? मित्रांनो आपल्या गाडीला खूप पेट्रोल लागते आणि पेट्रोल खूप लागत आहे मुळं भैयांनी आता असा विचार केला की आपण CNG फिट करायचा गाडीला. आणि मगाशी आम्ही तिथं बघितलं होतं औंधमध्ये, तिथं काही नव्हतं CNG फिटिंग सेंटर. आता आम्ही आलेलो आहोत कुंदननगरमध्ये. भैया त्यांना बोलत आहे. नाम बताओ. योगेश देवासी. नहीं बताओ एक बार. मैं एड्रेस के साथ ही बताता हूँ, पूरा बताओ. ये जो आप आए हुए हो ये पुणे में है मेरा CNG फिटमेंट सेंटर. और मेरा CNG फिटमेंट सेंटर है नेक्स्ट जेन फ्यूल सोल्यूशन, कुंदन नगर, दापोली. आज पुण्याचं वातावरण खूप छान आहे मित्रांनो. आपण पाहू शकता. आणि ऊन थोडंसं कमी आहे आणि झोका बरोबर चांगला आहे का? घ्यावा म्हणतोय मित्रांनो काहीतरी. काय घ्यायचं?
खराब झाला? कोण म्हणलं तुम्हाला? अवनीसाठी झोका घेतोय मित्रांनो तिला खेळायला. वो बड़ी जाली है, वो बड़ी जाली छोटा नहीं क्या? पप्पा बरण्या बघायलेत लोणच्यासाठी, लोणचं ठेवण्यासाठी. हा बरण्या कितीला आहे? 550चं. महाग आहे ते. बरणी 550 रुपयाला एक म्हणतोय, खूप महाग म्हणतोय तो. आपल्याला आंब्याचा खार ठेवण्यासाठी ती बरणी घ्यावं म्हणलं होतं. खूप महाग आहे बरणी. पुण्याची ट्रॅफिक आज थोडीशी कमी आहे आणि मी नाशिक फाट्यावरती आहे. 4 वाजता होते ना ट्रॅफिक? 2 वाजले. तरी पण आणि विकेंड पण आहे ना, त्याच्यामुळे उष्णता आहे बाहेर. नाही तेवढी नाहीये जेवढी असते ना. बघा ना बाहेर कसं होय, उष्णता कशी आहे? नेहमी प्रमाणात कमी आहे. पण 100 meters, turn left onto Malandir Road, BE Malandir. मित्रांनो, आमचा एक मित्र आहे आणि त्याने इथं प्रॉपर्टी घेतलेली आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये आलेला होता मी पाहायला. खूप मस्त प्रॉपर्टी आहे ती. सेपरेट गार्डन आहे आणि पुणे आळंदी रोडवरच आहे ही प्रॉपर्टी. दाखवतो मी. हे ते अपार्टमेंट आहेत 2 आणि हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे अपार्टमेंट. आणि तो जो आहे तो पुणे आळंदी रोड आहे आणि इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि ही प्रॉपर्टी कंप्लीट झालेली आहे. अशी ओपन जिम दिलेली आहे आणि ही पार्किंग आहे आणि हे गार्डन आहे सुंदर असं. पार्किंग खूप मोठी आहे मित्रांनो. आणि हे गार्डन आहे. या टावरसाठी इथं होणार आहे जिम आणि गार्डन या ठिकाणी आहे. रोड साईडकडून हा रोड येतो. मित्रांनो, मी जी प्रॉपर्टी बघायला आलेलो आहे ती प्रॉपर्टी पुणे आळंदी रोडवर आहे. इकडे पुणे आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला आळंदी आहे. ह्या प्रॉपर्टीच्या जवळ PMTचं बसस्टँडसुद्धा आहे मित्रांनो, सिटी बसचं. हे इथे हे जे आहे ना बसस्टँड आहे मित्रांनो. आणि सिग्नल कॅम्पसुद्धा आहे जवळच. जावेद हबीबचं पण आहे हेअर सलून. इकडे एक सुद्धा बसस्टँड आहे. हे एक बसस्टँड आहे. जर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, तिथले कामं आटपलेले आहेत आणि आता दुसरे काही कामं तर करता येणार नाही आहेत कारण इकडं पाऊस पडतो आहे. आता मी आलेलो आहे जेवायला. जेवण करून आता डायरेक्ट आम्ही निघणार आहोत गंगाखेडकडे. वातावरण खूप खराब झालं आहे. मित्रांनो, नगर हायवेवरती खूप ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ लागतो आहे आपल्याला. मित्रांनो, पुण्यातले सगळे कामं झालेले आहेत आणि आम्ही फिरणार होतो पुण्यामध्ये, पण खूप वातावरण बिघडलं होतं आणि पाऊस पडत होता पुण्यामध्ये. त्यामुळे काही कामं होते ते पुढल्या आठवड्यात आपण करणार आहोत. आणि आता आलेलो आहे मी भीमा गोरेगावपर्यंत आलेलो आहे आणि भैया ते पेट्रोल भरायला बाहेर तिकडं गाडीमध्ये. दुधाचं दही होते म्हणजे दही हां ठीक आहे नाही. हां, हे पहिल्या प्रथम पुन्हा विरजन टाकलं. हां. विरजन पुन्हा केलं. पण गाडीत बसल्या बसल्या सहजच आमची एक चर्चा निघाली की दही कसं बनलं पहिल्यांदा.
विरजण न टाकता ते आता भैयांकडून जाणून घ्या कसं बनलं. मित्रांनो, आपण दुधामध्ये विरजण टाकल्यानंतरच दही होत असं नाही. हस्त नक्षत्राच्या दिवशी जर पाऊस पडला व तो पाणी आपण साठवून ठेवून आपण दुधात टाकलं तर आपल्याला ते दही होतं. असाच शोध लागलेला आहे मित्रांनो, की हस्त नक्षत्राच्या दिवशी पाऊस पडलेला आणि ते पाणी योगायोगानं कोणीतरी समजा ते पाणी आपल्या दुधामध्ये टाकून नंतर ते दही तयार झालेलं आहे मित्रांनो. आणि 2024 मध्ये आहेत हस्त नक्षत्र कधी कधी येतं मित्रांनो, तर ते मी आता सांगतो तुम्हाला. 13 जुलैला येतं, 9 ऑगस्टला येतं, 6 सप्टेंबरला येतं आणि 3 ऑक्टोबरला येतं. मित्रांनो, या दिवशी जर पाऊस पडला तर ते पाणी साठवून निश्चितच आपण ते पाणी साठवून ठेवून हा प्रयोग करून बघा मित्रांनो. खवल्याचं दही बनतं आणि धपाट्यासोबत नक्कीच खा मित्रांनो. रुचकर दही. मित्रांनो, आता गुळाचा चहा घेण्यासाठी थांबलो होतो. 250 किलोमीटर झालेलं आहे रन आपला. आता राहिला फक्त 150 किलोमीटर आणि चहा घेतला.